15वी आवृत्ती रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने हाफ मॅरेथॉन आपण घेत येत आहोत आणि यासाठी जे थीम ठेवलेलं आहे तिथे प्रत्येक पाऊल एक कथा सांगतं. म्हणजे शरीर माझे गुरु धर्म साधनम. एका चांगल्या शरीरामध्ये निरोगी मन वास्तव्य करणे गरजेचं असतं आणि हे जर निरोगी मन ठेवायचं असेल आणि निरोगी शरीर ठेवायचं असेल तर आपल्या शरीराची हालचाल व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ बेळगावने गेल्या 14 वर्षापासून प्रयत्न चालू ठेवलेला आहे की पब्लिकचं शरीर चांगलं राहायला पाहिजे तरच आपण प्रगती करू शकतो. आणि तेव्हा आम्ही 15वी एडिशन घेऊन येत आहे आणि या 15व्या एडिशनसाठी 13-14ला फिटनेस एक्सपो पहिल्यांदाच आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर 16 तारीखला रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि याच्यातून जे काय उत्पन्न होईल किंवा काय जर आपला जो फायदा होईल तो फायदा आम्ही समाजकार्यासाठी नेहमी वापरत असतो. आता परवा दिवशीच आम्ही आर्टिफिशियल लिम्स म्हणजे कृत्रिम अवयव दिलेले होते. त्याचा खर्च जवळजवळ 10 लाख रुपये रोटरी क्लबनं केलेला आहे इतरांच्या सहाय्याने आणि हीच प्रथा घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यासाठी कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही बेळगावमध्ये कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र इथून मोठ्या प्रमाणात रनर्स येतात आणि याच्यामध्ये भाग घेतात. त्याचबरोबर शाळेतून याची जागृती व्हावी, शाळेतून स्पोर्ट्समॅनचं स्पिरिट निर्माण व्हावं म्हणून शाळेमध्ये आम्ही काही म्हणजे त्यांच्याकडून काही अपेक्षा न करता त्यांना हे बेनिफिट मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी प्रत्येक स्पर्धकाला एक टी शर्ट दिलं जातं आणि ते टी शर्ट आम्ही 13 आणि 14ला मिलेनियम गार्डन या ठिकाणी देणार आहोत. त्याच ठिकाणी फिटनेस एक्सपो सुद्धा होणार आहे. हा फिटनेस एक्सपो याच्यासाठी आहे की प्रत्येकाने आपल्या शरीराची निगा आणि काळजी घेणे गरजेचं आहे. तेव्हा सर्व स्पर्धकांना किंवा ज्यांना भाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी आपलं फिटनेस ठेवण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यावं अशी अपेक्षा आम्ही रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीनं करत असतो. आणि यासाठी आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्या स्पॉन्सरना सुद्धा आम्ही धन्यवाद करतो कारण की टाळी एका हाताने वाजत नाही. एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत. समाजाकडून आम्हाला मदत हवी असते आणि आमच्याकडून समाजाला मदत हवी असते. ते एक दुसऱ्याच्या सहकार्याने आपण या ठिकाणी करू इच्छितो. तेव्हा समाजासाठी एक आवाहन करतो, विद्यार्थ्यांसाठी आवाहन करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि ही स्पर्धा यशस्वी करावी. थँक्यू, धन्यवाद.